नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून अगदी स्वागत. आज आपण मस्तपैकी असं छानसं थालीपीठ बनवणार आहोत. तेही एकदम कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये. आपण इथे काकडीचं हेल्दी असं पौष्टिक असं हे थालीपीठ आहे. इथे मी 3 काकड्या घेतल्या. चांगल्या स्वच्छ धुतल्या आहे मी त्या. आणि स्वच्छ धुवून त्याला या किसनीने मोठ्या किसनीने चांगलं बारीक किसून घेतले. त्यापेक्षाही तुम्ही बारीक किसनीने किसू शकता. अशा प्रकारे मी हे चांगलं किसून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती मी हे वाटण वाटले. हिरवी मिरची, त्यामध्ये आलं, लसूण आणि जिरे आणि थोडंसं मीठ टाकले चवीनुसार आणि ते मिक्सरमध्ये फिरवून त्याचं असं बारीक पेस्ट केली आहे. ते आता यामध्ये मिक्स करणार आहे. आणि हे जे पीठ आहे तर हे पीठ मिक्स आहे. त्यामध्ये मी डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं मिक्स केलेलं आहे. म्हणजे धपाट्याला जे पीठ आपण तयार करतो ना, तर ते पीठ आहे ते धपाट्याचं. मी तसं बनवून ठेवते. आणि असं धपाटे वगैरे करायचं म्हणलं, थालीपीठ बनवायचे म्हणले, तर मग हे असं पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. आता त्या काकडीमध्ये अगोदरच जास्त पाणी वगैरे असतं, तर वरून असं एक्स्ट्रा पाणी टाकायची काही गरज नाही. जितकं पीठ बसेल ना तर तितकं त्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे छानसं. असं मी थोडंसं हलकंसं मळणार आहे. जास्त पातळ होऊ द्यायचं नाही आहे पीठ आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे. मध्यम असं मळायचं आहे पीठ, जेणेकरून आपल्याला ते धपाटे असे थापता येतील. तर हे धपाटे आपल्याला रुमालावर किंवा कशावर थापायचे नाही आहेत, तर डायरेक्ट आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने बनवायचे. झटपट असे होणारे. म्हणजे सकाळचं समजा तुम्हाला लहान मुलांचा टिफिन द्यायचा आहे किंवा सकाळच्या नाश्त्याला घाई गडबड आहे, तर पटापट साठी खूप कमी वेळात हे धपाटे तयार होऊन जातात. अशा प्रकारे बघा, मी अगोदरच तवा ठेवलेला गरम करायला आणि थोडंसं तेल सोडलं तव्यावर आणि असं पीठ मी डायरेक्टच तव्यावरच थापून घेते. आणि असे छोटे छोटे खूप लहान लहान असे धपाटे मी त्यावरच थापून घेतले. एकदम मस्तपैकी मध्यम गॅस करायचा, जास्त हाय फ्लेम करायचा नाही आहे गॅस, थोडासा मध्यमच करून ते त्यावर चांगले असे भाजून घ्यायचे. दुसरीकडेही मी चांगलं हे पीठ थापून घेतले तव्यावर. तर हे 3 बसले या तव्यावर लहान लहान. मुलांच्या टिफिनला, तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला किंवा 4 वाजता भूक लागली, छोट्या भुकेसाठीही तुम्ही हे बनवू शकता. अगदी झटपट होणारे हे धपाटे आहेत, थालीपीठ, आणि पौष्टिक पण आहे हे. आणि लहान मुलांना तर असं चटपटीत खायला खूप आवडतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे मुलांच्या टिफिनला, नाश्त्याला वगैरे बनवू शकता. तर ही आजची थालीपीठ एकदम सोपी अशी रेसिपी, काकडीचे थालीपीठ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, चांगले असे कमेंट्स करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केलं तर बेललाही क्लिक करायचं आहे. कारण बेलला क्लिक केलं तरच तुम्हाला यापुढील जे नवनवीन व्हिडिओ मी बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच